तर मंडळी, आज आपला पालखीचा दिवस आहे आणि आज तुम्ही विचार करत असाल नवीन चेहरा दिसतोय, हाय तुमचा चेहरा बाजूला आहे. हा, आपली सगळी पब्लिक निघाली आता खाली. आज आपल्या काय भैरव महाराजांची पालखी सोहळा आहे. आज बघू काय होतंय. आज सगळे वाईट दिसत आहेत पण थोड्या वेळात लाल लाल हो, लाल भडक सबसे कडक. कुडकी गावामध्ये देवळामध्ये देवाच्या गाभाऱ्यात कुडकी गावचे ग्रामस्थ मंडळ, स्थानिक मंडळ, तसेच मुंबईचे मंडळ हे सर्व जमा झालेले आहेत देवाला पाहण्यासाठी. रायगड जिल्ह्यातील कुडकी गावामध्ये शिमगोत्सवानिमित्त लेझिम डान्स करताना दिसत आहेत आपले कुडकी गावचे लहान पोरापासून म्हाताऱ्या बाप्पे बायकांपर्यंत सर्व नाचत आहेत. लेझिम डान्सचा आस्वाद घेताना दिसत आहेत तुम्हाला. कुडकी गावचे पोरं बघा कसे पालखी घेऊन नाचत आहेत. मंडळी, कुडकी गावचे लेझिम डान्स आता लास्ट स्तरावर आलेले आहे. हे लेझिम डान्स झाल्यानंतर पालखी आपल्या मंदिरामध्ये जाते. आता या भाईची गमत बघा, हातातच पाऊस लावतोय. काय भाईचा दरारा असेल बघा, त्याला वाटलं हातात अगरबत्तीच लावतोय. जर तुम्हाला हा आनंद घ्यायचा असेल तर कोकणात नक्की या. कोकणामध्ये शिमगोत्सव, गणपती असेच विविध उत्सव होतात, तर त्या उत्सवाला तुम्ही नक्की या इकडे कोकणामध्ये. कोकणामध्ये खूप मजा असते, तुम्ही सुद्धा इकडे येऊन एन्जॉय करू शकता. फायनली आम्ही आता घरी पोचलेलो आहोत.
शिमगोत्सव साजरा करून पालखी वगैरे नाचू. मुंबईला जायला लेट झाले तर आम्ही आता निघालो आहोत पटापट तयारी करून. ही बघा आपली रिक्षा आलेली आहे, बस स्टॉपला जायचं आहे. मित्राने मी दोघंच चाललो मुंबईला. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.